आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता पुणे महानगरपालिकेचं अंदाजपत्रक सादर केलं जाणार आहे। हे अंदाजपत्रक पालिका आयुक्त भाजपच्या दबावाखाली बनवत असल्याचा आरोप होतोय। या अंदाजपत्रकातनं भाजपच्या माजी नगरसेवकांना आणि पक्ष कार्यकर्त्यांना निधी देण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप आता महाविकास आघाडीकडनं केला जातोय। असा उल्लेख करत या अंदाजपत्रकाला महाविकास आघाडीनं विरोध दर्शवलाय, तर या विरोधात कोर्टामध्ये जाण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। अंदाजपत्रकाच्या संदर्भात महापालिकेच्या बैठकांना भाजपचे काही पदाधिकारी उपस्थित राहत असल्याची चर्चा होती। मात्र चंद्रकांत पाटील यांच्या अंदाजपत्रकाच्या संदर्भातील एका विधानाचे तीव्र पडसाद आता उमटले। महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे पक्ष यांनी या हस्तक्षेपाला विरोध दर्शवलेला आहे। हे बजेट पहिल्यांदाच महापालिका सोडून विधान भवनात किंवा सर्किट हाऊसमध्ये होते। ही लोकशाहीची आणि पुणे महानगरपालिकेची थट्टा आहे। राजेंद्रजी भोसले साहेबांनी प्रशासक म्हणून किंवा आयुक्त म्हणून त्यांचे शेवटचे जे काही 3 महिने रिटायरमेंटचे राहिले, त्याच्यामध्ये कुठेही या महापालिकेचा अवमान होणार नाही, नियम तोडले जाणार आहेत याची काळजी घ्यावी, अन्यथा या बजेटला आम्ही उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी विशेष चॅलेंज करणार आहोत। मागील 2 दिवसांपासून अंदाजपत्रक अंतिम करण्यासाठी पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात तळ ठोकलेला आहे। संबंधित कामासाठी अधिकारी आणि काही कर्मचारी देखील तेथेच थांबून आहे। महापालिकेच्या इतिहासात प्रथमच आयुक्तांचं अंदाजपत्रक शासकीय कार्यालयामध्ये तयार करण्यात येत आहे। तथ्य काय हे विचारल्यावर आयुक्तांनी देखील प्रतिक्रिया द्यायला नकार दिला आहे। मात्र या हस्तक्षेपाच्या चर्चा सध्या पुण्याच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाल्या। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।